गुड इव्हिनिंग मित्रांनो, मैत्रिणींनो. आम्ही आज फिरायला गेलेलो. जुहू चौपाटी मुंबईमध्ये आहे. एवढं संध्याकाळच्या वेळेस एवढं छान लागत होतं की विचारू नका. माझं फक्त याचं हे होतं की फक्त आरुषला आतमध्ये घेऊन जायचं होतं. कारण त्याला जास्त पाण्याची सवय नाहीये. त्याच्यासोबत मला जायचं होतं. पण मी जेव्हा पाण्यामध्ये पाय ठेवला तर मला असं वाटलं की मला सुद्धा तिथे एन्जॉय करायला हवं. तर आम्ही असंच गेलेलो. आम्ही कपडे वगैरे काहीच घेऊन गेलो नव्हतो एक्स्ट्रा. पण आरुषला खूप आवडलं. अ, सगळे आजूबाजूला लहान-लहान मुलं खेळत होती आणि तिला खूप म्हणजे खूप आवडलं, की "मम्मी मला पण जायचंय. पोहायचंय मला पण एन्जॉय करायची आहे." तर मी त्याच्यासोबत गेलेली. संध्याकाळी किती सुंदर वातावरण एकदम खूप छान वातावरण. आणि मला पण मज्जा येत होती. ज्या पाण्याच्या लाटा येत होत्या ना, त्याच्यामध्ये आरुष एकदम एन्जॉय करत होता आणि त्या पाण्याच्या लाटांमध्ये बसून त्याला असं वाटलं, की त्या पाण्याच्या लाटा त्याच्याकडेच येतायत आणि एकदम पायापर्यंत पाणी एवढ्या मोठमोठ्या लाटा येत होत्या. पण आम्हाला जास्त दूर गेलो नाही आम्ही, जवळच होतो. कारण संध्याकाळची वेळ होती आणि त्याच्यावरही आम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये एक दर्शन भेटलं, ते तुम्ही बघू शकता. एकदम संध्याकाळच्या वेळेस बघा. चंद्र मावळताना दिसतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये आरूची चड्डी खाली आलेली. जर त्याने वरती नसती केली, तर ती पाण्यासोबत गेली असती. पण आम्ही खूप एन्जॉय केली. आरुषने तर खूपच एन्जॉय केली. मुलांना तर एन्जॉय करायचीच असते. त्यांना खूप आवडतं. खूप म्हणजे खूपच. आणि चंद्र बघा कसा हळू-हळू मावळतोय संध्याकाळच्या वेळी. खूप सुंदर नजारा होता तिथे. कारण जुई चौपाटीला खूप मज्जाच येते. कारण संडे संडे असल्यामुळं लोकांची सुट्टी असते, तर सगळे एन्जॉय करायला येतात. आम्ही कधी-कधी जातो. हर वेळेस जात नाही. हे बघा किती सुंदर असं मून दिसतंय, चंद्र. तुम्ही इकडे येऊ शकता. फिरण्यासाठी खूप छान आहे हे एरिया. खूप म्हणजे खूपच. आणि जास्त पाण्याच्या आतल्या साईडला जाऊ नये. सिटी वाले तिथे लोकांची संभाळणारी लोकं